आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील वाघाडी गावात रेल्वे मार्गासाठी जमीन ताब्यात घेण्याच्या प्रक्रियेला पुन्हा एकदा विरोध झाला आहे. रेल्वे प्रशासन, महसूल विभागाचे अधिकारी आणि पोलिसांचा मोठा फौजफाटा जमीन ताब्यात घेण्यासाठी वाघाडी येथे दाखल झाला. मात्र भूसंपादनाच्या मोबदल्यावरून निर्माण झालेल्या वादामुळे प्रशासनाला पुन्हा माघारी फिरावे लागले. मोजताना तशीच मोजणी व्हायला पाहिजे होती. ब क ड कोणाचा गेलेला आहे मोजणी कधी होते? जर तुमच्या पोटी मोजणी झालेली असेल तर तशी मोजणी होईल ना. मला एक सांगा, माझा सातबारा वेगळा निघतो, माझं काम त्याच्यावर चालतंय. बरोबर सातबारा पाहते ना का पूर्ण गट थोडी पाहणार आहेत. ईश्वरपालीच्या नावाने 40,000 क्षेत्र ती मला घ्यायचंय बुवा. कोर्टात नाही जाणार ना 10 वर्षापर्यंत. म्हणजे पैशांचा तुमचा आपसात वाद होईल आपसात तर कोर्टात आपसात काय म्हणताय तुम्ही? पैसा एकत्रित कोणी टाकला? आम्ही मागितला एकत्रित. दप्तर तुमच्याकडे आहे, तिथं 2 खातेदार तुमच्याकडे दिसत आहेत. ते आमच्याकडे राहिलं असतं तर आम्ही लिहिलेलं आहे, ती गोष्ट वेगळी आहे. वाघाडी येथील शेतकरी अनिल रमण पवार आणि भारती खैरात हे 2 स्वतंत्र खातेदार असतानाही भूसंपादनाची मोबदला रक्कम कोर्टात वर्ग करण्यात आल्याचा दावा शेतकरी अनिल पवार यांनी केला आहे. दोन्ही खातेदारांच्या हक्काची रक्कम स्वतंत्रपणे त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावी अशी ठाम मागणी अनिल पवार यांनी रेल्वे आणि महसूल प्रशासनाकडे केली. माझ्या हक्काच्या शेतीचा मोबदला माझ्या खात्यावर आणि माझ्या बहिणीच्या हक्काची रक्कम तिच्या खात्यावर जमा झाली तरच शेतीचा ताबा देऊ अशी भूमिका अनिल पवार यांनी घेतली. काय उपयोग आहे? तुम्ही ठीक आहे, काय मला फोन करा ना, मॅडमला फोन करा, कलेक्टर मॅडम म्हणा, या मला आज एवढा पोस्ट मारा आणला आपण. शेतकऱ्यांचा काय जीवावर बेता तुम्ही मोबदला तर द्या तुम्ही. तुमचा कौटुंबिक वाद होता मॅडम कौटुंबिक वाद नाही, जे क्षेत्र बहिणीचं आहे तिचा हल्ला करा, आमचं क्षेत्र वेगळं करा ना. जोपर्यंत मॅडम आणि प्रांत साहेब मॅडम प्रत्येक रोज हे JCB एवढा स्टाफ एवढी मीडिया आम्हाला आणायचा काही वेळ नाही ना. एकदा न्याय द्या ना. हा शासनाचा खर्च आहे आणि तुमच्या हातात आहे ना मॅडम. तिथून केस विड्रॉल करा, दोघं खातेदारांच्या नावावर दोघं वेगवेगळे पेमेंट टाकून द्या. सिंपल. तुम्ही टाकली मॅडम केस, सरकारने टाकली, यांनी टाकली का केस? आम्ही ज्यावेळेस साहेबांना भेटायला गेलो, दोंडाच्या दंगल झाली, मंडलिक साहेब तिथं होते, दिवसभर आम्ही तिथं थांबलो. दुसऱ्या वेळेस नोटीस आली, बोलायला गेलो, ट्रेनिंगला होते नागपूरला, नाही भेटले साहेब. इतकंच नव्हे तर लगतच्या शेतातील विहिरीच्या मोबदल्यावरूनही गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. विहीर संबंधित शेतात असताना तिचा मोबदला दुसऱ्या व्यक्तीच्या नावे टाकण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात आला. या वादाच्या पार्श्वभूमीवर दुसऱ्यांदा जमीन ताब्यात घेण्यासाठी रेल्वे प्रशासन आणि महसूल विभागाचे अधिकारी मोठ्या पोलीस बंदोबस्तासह वाघाडी गावात पोहोचले. यावेळी रेल्वेचे वरिष्ठ अभियंता समीर कुमार, रेल्वे प्रतिनिधी भूषण रघुवंशी, मंडळ अधिकारी स्वाती कोळी, तलाठी हर्षला सोनवणे तसेच नरढाणा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रवींद्र माने उपस्थित होते. तर शेतकरी अनिल रमण पवार, ईश्वर पाटील, दिनेश दिलीप पवार, प्रमोद दिलीप पवार यांच्यासह ग्रामस्थही मोठ्या संख्येने उपस्थित होते. जमिनीचा ताबा आणि मोबदल्याचा प्रश्नावर शेतकरी आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. अखेर रेल्वे प्रशासन आणि मंडळ अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करत शिरपूरचे प्रांताधिकारी शरद मंडलिक यांच्यासोबत बैठक घेऊन या प्रकरणातून मार्ग काढण्याचे आश्वासन दिले. बैठकीत तोडगा काढण्याचा निर्णय झाल्यानंतर जमीन ताब्यात न घेताच प्रशासन, रेल्वे कर्मचारी आणि पोलिसांचा संपूर्ण ताफा माघारी रवाना झाला. आता प्रांताधिकाऱ्यांच्या बैठकीत शेतकऱ्यांच्या मोबदल्याचा तिढा सुटणार का? स्वतंत्र खातेदारांना स्वतंत्र मोबदला मिळणार का? आणि विहिरीच्या मोबदल्याबाबत झालेल्या कथित चुकीची चौकशी होणार का? याकडे वाघाडी गावासह परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. प्रतिनिधी रमजान पिंजारे आणि वृत्तनिवेदिका सीमा पाटीलसह स्वराज्य न्यूज, शिंदखेडा.